नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी नागरिकशास्त्र पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख. मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत स्वातंत्र्य झाला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचा राज्यकारभार भारत स्वतः पाहणार होता. मग त्यासाठी राज्यघटनेची आवश्यकता होती. म्हणूनच 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेनुसार भारताचा राज्यकारभार सुरू झाला. मग भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा आज आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. आता हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का पहा. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? आपण या पाठाचा अभ्यास केला तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरे नक्की मिळतील. तर पाहूयात तर पाठ. वर उल्लेखलेल्या काही प्रश्नांमधून आपल्या अशा लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ. म्हणजे प्रत्येक देशामध्ये शासन पद्धतीचे स्वरूप कसे वेगळे वेगळे असते. मग त्यासाठी आपण प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊया. यातील कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. आता बघा, प्रत्येक देशामध्ये काय असतं, प्रत्येक देशाची जी शासन पद्धती असते ते वेगवेगळ्या स्वरूपाची असते, हे आपण आता पाहिलंच. मग त्यामध्ये कायदेमंडळ असतं. कायदेमंडळ काय असतं तर कायद्याच्या निर्मिती करते, म्हणजे कायदे तयार करायचे. आणि जे कार्यकारी मंडळ असते त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, म्हणजे जे कायदे कायदेमंडळाने जे कायदे तयार केलेले आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करत असते. मग न्यायमंडळ काय करते तर न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांची कार्य, त्यांचे अधिकार क्षेत्र आणि त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परामधील संबंध संविधान ठरवते आणि हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. आता शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार आपल्याला दिसतात. एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. सुरुवातीला आपण पाहूया संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. आपल्याला माहीतच आहे पूर्वी आपल्या देशावरती इंग्रजांचे राज्य होते. मग ही जी संसदीय शासन पद्धती जी आहे, जी आता आपल्या भारतात वापरली जाते, त्या पद्धतीने आपला राज्यकारभार केला जातो. तर ही पूर्वी काय होती, प्रामुख्याने जी संसदीय शासन पद्धती आहे कशी इंग्लंडमध्ये विकसित झालेली, म्हणजे इंग्लंडमध्ये सुरुवातीला याची सुरुवात झालेली. मग इंग्लंडमध्ये अलिखित संविधान अजून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो. म्हणजे इंग्लंडमध्ये लिखित असे काही संविधान नाही. जसे आपल्या भारताचे लिखित संविधान आहे तसे इंग्लंडमध्ये अजूनही अलिखित संविधान आहे, म्हणजे काही लिहिलेलं असं संविधान नाही आहे. परंतु तेथील जो बराचसा राज्यकारभार आहे तो रूढ संकेताच्या आधारे चालतो, म्हणजे जे संकेत ठरवून दिलेत त्याप्रमाणे चालतो. पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली एक संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती आणि भारतातील संसदीय शासन पद्धती व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. म्हणजे जे इंग्लंडमध्ये जी पार्लमेंटरी शासन पद्धती आहे आणि भारतातील संसदीय शासन पद्धती आहे ती व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. भारतीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये आपण समजावून घेऊया. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदीय शासन पद्धती काय आहे की राज्यकारभाराची एक पद्धत आहे. बघा, आपला इथं पहिला प्रश्न होता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय,
तर संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची एक पद्धत आहे. म्हणजे देशाचा राज्यकारभार पाहायचा तर त्याची काहीतरी पद्धत आहे, त्याला म्हणायचं संसदीय शासन पद्धती. मग यामध्ये केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. मग राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदमध्ये कोण कोण येतं तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. संसदेच्या लोकसभेतील जे प्रतिनिधी असतात ते जनतेकडून थेटपणाने निवडले जातात, म्हणजे जनतेने निवडून दिलेले असतात. आणि या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते, म्हणजे ती अमुक एक असे तेवढेच सदस्य त्या सभागृहामध्ये असणार आहेत, अशी त्यांची संख्या असते, ती निश्चित असते. मग लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात, म्हणजे 5-5 वर्षांनी होतात. लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या बरोबर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. म्हणजे आपल्या ह्या 5-5 वर्षांनी ज्या निवडणुका होतात त्या लोकसभेच्या निवडणुका, मग त्या कशा ठराविक मुदतीनंतरच होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. आपल्याकडे जे पक्ष तुम्हाला माहीतच असतील, काँग्रेस, शिवसेना वगैरे जे आहेत पक्ष, ते काय करतात, राजकीय जे पक्ष आहेत त्या या निवडणुका लढवतात. आणि त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. म्हणजे जो राजकीय पक्ष जो आहे त्याला निम्म्यापेक्षा जास्त जागा, म्हणजे तो झाला कसा पक्ष, बहुमतातला पक्ष. मग बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात आणि त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. आघाडी सरकार म्हणजे समजलं का तुम्हाला? काही वेळेला काय होतं, कोणत्याही एका पक्षाला असे बहुमत मिळत नाही, स्पष्ट बहुमत मिळत नाही. मग आता काय करायचं? मग काय करणार, जे काही पक्ष एकत्र येतात आणि आपलं बहुमत सिद्ध करतात की आम्ही या पक्षाला पाठिंबा देत आहोत, असं ते सिद्ध करतात. आणि मग ते काही पक्ष जे एकत्र आलेत त्यांचं मिळून एक पक्ष तयार होतं आणि ते आपले सरकार स्थापन करू शकतात. त्यालाच म्हणायचं आघाडी सरकार. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात आणि बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. मग जनतेकडून जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आपण मतदान केल्यानंतर आपल्याकडून जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत म्हणजे जे उमेदवार आहेत ते काय करतात, कायदेमंडळाचे सभासद बनतात आणि त्याच्यातून बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. म्हणजे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्यातीलच एक नेता काय होतो, प्रधानमंत्री बनतो. आणि जे प्रधानमंत्री बनले आहेत ते काय करतात, जे निवडून आलेले जे सहकारी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याकडूनच आपल्या सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतात. मग प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. आता प्रधानमंत्री एक आणि त्यांनी जे निवडलेले जे सभासद आहेत, जे उमेदवार आहेत, हे सगळे मिळून जे आहेत ते म्हणजे संसदीय शासन पद्धतीचे कार्यकारी मंडळ. म्हणजे प्रधानमंत्री आणि बाकीचे जे उमेदवार आहेत हे सगळे जे मिळून आहेत त्या सर्वांना शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. आता जे कार्यकारी मंडळ तयार झालेले आहे त्यांच्यावरती कशी दुहेरी जबाबदारी असते. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी काय असते तर कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना काय करावं लागतं, कायद्याची पूर्णतः अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदेमंडळाचे सदस्यही असतात, त्यामुळे त्यांना कायदेमंडळाशी संबंधित बऱ्याच जबाबदाऱ्या पारही पाडाव्या लागतात. प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार धरतात. प्रधानमंत्री आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे ते आपल्या म्हणजे ते ज्या काही कृती काही कार्य करणार असतील,
काही धोरणे त्यांची असतील तर त्यासाठी पुन्हा ते काय करतात, कायदेमंडळाला जबाबदार धरतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो. आता मंत्रिमंडळ तयार झालं म्हणून ते स्वतः कारभार करू शकत नाहीत, तर त्यांना कायदेमंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो. म्हणजे जे काही करेल ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं लागतं. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असेही म्हणतात. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती का म्हणतात ते समजलं? कारण संसदीय जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे ते स्वतः एकटे काही कारभार करू शकत नाही, तर ते कायदेमंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार त्यांना करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे जी जबाबदारी आहे ती सामूहिकरित्या पार पाडायचे हे संसदीय शासन पद्धतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे उदाहरण आपण पुढील 2 पाठात पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. संसदीय शासन पद्धतीत काय असतं, कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. जे कार्यकारी मंडळ तयार केलेले आहे प्रधानमंत्री आणि त्याचे जे उमेदवार आहेत, जे सदस्य आहेत, त्या सर्वांनी मिळून जे कार्यकारी मंडळ तयार झालेले आहे ते कसं कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाच्या कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो किंवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांनी काय करायचं असतं, सोबत राहून कारभार करायचा असतो. पण ज्यावेळी कायदेमंडळाला असं वाटतं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, तेव्हा काय करतात, संसद काय करतं, अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. म्हणजे जो अविश्वासाचा ठराव आहे हे एक नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद आणि कायदेमंडळ श्रेष्ठ असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये कसं असते, संसद आणि कायदेमंडळ दोघेही श्रेष्ठ असतात. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने आणि जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ ठरतो. आता कुठलंही मंडळ असेल तरी ते कसं लोकांच्या हितासाठी असतं. मग संसदीय शासन पद्धतीत कसे संसद किंवा कायदेमंडळ दोन्ही श्रेष्ठ असतात. लोकांनी जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, लोकांनी जे निवडून दिलेले उमेदवार आहेत, त्यांनी काय करायचं, सामान्य जनतेच्या काही अपेक्षा असतील, अडचणी असतील त्या संसदेत व्यक्त करायच्या असतात. मग लोकहितासाठी काय करावे, काय केले जावे हे संसद ठरवते आणि ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याचे आणि जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ ठरतो. आता आपण पाहूया संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. मग संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कारच आहे. म्हणजेच आपला भारत पूर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता. मग भारताने काय केले, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला त्याची कारणे पाहूया. मग ब्रिटिश राजवटीच्या काळातच काय झालेलं, भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. मग ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. मग संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कारच आहे. भारताने काय केलं, ती संसदीय शासन पद्धती आहे अशीच पुढे चालू ठेवली. मग या पद्धतीचा भारतीयांना परिचय झालेला होता. म्हणजे इंग्रजांच्या काळात त्यांना माहीत पडलेले की संसदीय शासन पद्धती काय आहे, त्यानुसार आपण कसा राज्यकारभार करायचा हे त्यावेळी त्यांना माहीत पडलेलं.
त्यामुळे ही संसदीय शासन पद्धती पुढे तशीच चालू राहिली. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच काही चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदलही केले. मग संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव असतो. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चाही केली जाते, तसेच प्रत्येकजण आपला विचार मांडू शकतो. विचारविनिमयाला वाव असतो, म्हणजे सर्वांचे विचार जाणून घेऊनच निर्णय घेतला जातो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. आता अध्यक्षीय शासन पद्धती आपण पाहूया. राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. म्हणजे जो राष्ट्राध्यक्ष आहे तो डायरेक्ट जनतेकडून निवडला जातो. शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आपण पाहूया. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय आहे, जे कायदेमंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे ते कसं परस्परांवरती अवलंबून नसतात. कायदेमंडळाचे दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात आणि त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कसं आहे, अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. तर आता आपण पाहिली ही आपली संसदीय शासन पद्धती. भारताने या संसदीय शासन पद्धतीचा का स्वीकार केला, तसेच संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल. धन्यवाद.